छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत, स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे. त्यांचा पराक्रम आणि विचार आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जागृत आहेत. पण सध्याच्या राजकारणात त्यांचं नाव राजकीय हितासाठी वापरलं जात असल्याचा आरोप होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली 40 ते 50 कोटींच्या जाहिरातीसाठी खर्च केल्याचा दावा केला आहे. या जाहिरातींचा उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सुधारण्यासाठी असल्याचा राऊत यांचं म्हणणं आहे. हा वाद नेमका काय आहे आणि राजकीय नेते ऐतिहासिक व्यक्तींचा कसा वापर करतात याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोलमेट. 7 सप्टेंबर 2025 रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. त्यांचं नाव मराठा आरक्षणाच्या मुद्द्याशी जोडून जातीवादी राजकारण करणं हा त्यांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखं आहे. राऊत यांनी पुढे सांगितलं की शिवरायांनी 18 पगड जाती, जमाती आणि धर्मांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं. त्यांच्या सैन्यात सर्व धर्मीय लोक एकत्र लढले. पण आज भाजप त्यांचं नाव राजकीय हितासाठी वापरत आहे. राऊत यांनी समुद्रातील शिव स्मारकाच्या रखडलेल्या कामाचाही उल्लेख केला आणि विचारलं, शिवरायांचं स्मारक उभारण्याचं आश्वासनाचं काय झालं? राऊत यांनी विशेषतः एका जाहिरात मोहिमेवर बोट ठेवलं. त्यांच्या मते 6 सप्टेंबर 2025 रोजी एकाच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेसाठी 40 ते 50 कोटी रुपये खर्च झाले. या जाहिराती टीव्ही, वृत्तपत्रे आणि बॅनरवर प्रसिद्ध झाल्या. राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की या जाहिराती देणाऱ्या व्यक्तींचं नाव का लपवलं गेलं. त्यांनी असा दावा केला की हा खर्च काळ्या पैशातून झाला असावा आणि यामागे मुख्यमंत्री कार्यालय किंवा भाजप मुख्यालयातून सूचना दिल्या गेल्या असाव्यात. संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच RSS नागपूर मुख्यालयात शिवरायांचा पुतळा आणि फोटो लावण्याची मागणीही केली. भाजपने राऊत यांच्या आरोपांचा तीव्र निषेध केला आहे. भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं, शिवाजी महाराजांचं नाव घेणं हा आमचा अधिकार आहे. आम्ही त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. राऊत यांचे आरोप निराधार आहेत. भाजपच्या प्रवक्त्यांनी असा दावा केला आहे की जाहिरातींचा उद्देश शिवरायांच्या विचारांचा प्रसार करणं होता, ना की राजकीय फायदा घेणं. तसंच जाहिरातींसाठी केलेला खर्च हा पक्षाच्या निधीतून आणि कायदेशीर मार्गाने झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनी केलेले 40 ते 50 कोटींच्या खर्चाचा दावा हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या मते या जाहिरातींचा खर्च हा काळ्या पैशातून झाला असावा. यामागे कोणती तरी बिल्डर किंवा व्यावसायिक असण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी असंही सुचवलं की यापुढे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी मंत्रिमंडळातील नेतेही अशा जाहिराती देऊन स्पर्धा निर्माण करू शकतात. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असून सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींचा राजकीय नेते आपल्या हितासाठी वापर करतात, यात नवीन बाब राहिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव विशेषतः मराठा समाजाला भावनिक दृष्ट्या जोडण्यासाठी वापरलं जातं. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष त्यांचे फोटो, विचार आणि पराक्रम यांचा उल्लेख जाहिराती, भाषण आणि बॅनरद्वारे करतात, ज्यामुळे मतदारांवर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व धर्म सहिष्णुता आणि समता यावर भर दिला. पण आज त्यांचं नाव जातीवादी राजकारणासाठी वापरलं जातं असा आरोप होतो. यामुळे त्यांच्या विचारांना खरा अर्थ हरवतो आणि केवळ मत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा एखाद्या पक्षाने शिवरायांचा उल्लेख केला की दुसरा पक्ष त्यावर टीका करतो, ज्यामुळे वाद निर्माण होतात आणि खरे मुद्दे बाजूला पडतात. शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचं आश्वासन अनेक पक्षांनी दिलं, पण त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. यावरूनही जनतेत नाराजी आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक व्यक्तींचा उपयोग करून राजकीय नेते आपली प्रतिमा चमकवण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे त्यांच्या स्मृतीचा अवमान होतो, असं इतिहासकारांचं मत आहे. या वादावर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या वादावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी टाळावा. त्यांचे विचार शाळा, महाविद्यालय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावेत. दुसरं, जाहिरातीसाठी केलेल्या खर्चाची पारदर्शकता असावी.
तिसरं, शिवरायांचे गड किल्ले आणि स्मारक यांची देखभाल आणि बांधकाम यासाठी ठोस पावलं उचलावीत. शेवटी शिवरायांचे विचार आत्मसात करून सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं आणि विश्वाचं प्रेरणास्थान आहे. त्यांचं नाव राजकीय वादात आणणं हे त्यांच्या स्मृतीचा अवमान आहे. संजय राऊत यांनी केलेला 50 कोटींच्या जाहिरातीचा आरोप आणि भाजपचं प्रत्युत्तर यामुळे हवात पेटला आहे. पण यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, शिवरायांचा उपयोग राजकारणासाठी नव्हे तर समाजाला प्रेरणा देण्यासाठी व्हायला हवा. सरकार आणि राजकीय पक्षांनी ह्यापासून धडा घेऊन शिवरायांचा आदर राखावा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार सकारात्मक मार्गाने करावा, हीच प्रत्येक जनतेची इच्छा. बाकी तुम्हाला काय वाटतं? आजच्या राजकीय जगात प्रत्येक पक्ष कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला वापरून त्यांचा अजेंडा पुढे आणतो. हे व्हायला हवं की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल्ड MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.